अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये अर्धा तास चर्चा। अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचे 200 जागांवर एकमत। उर्वरित 27 जागांबाबतचा निर्णय आज होणार। शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। ठाण्यात युतीबाबत अद्यापही तळात मळ्यात। शिवसेनेनं प्रतिसाद न दिल्यास भाजपची स्वबळावर लढण्याची भूमिका। भाजपकडून एका दिवसाची शेवटची डेडलाईन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह, तर तुतारीवर निवडणूक लढवण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी ठाव। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एबी फॉर्म वाटप करण्यास आजपासून सुरुवात होणार। पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता। सोलापुरात निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जाणार तिथे त्यांचा प्रचार करू। भाजप आमदार सुभाष देशमुखांचं वक्तव्य। 15 दिवसांपूर्वी भाजपत आलेले निष्ठावंतांच्या मुलाखती घेत आहेत असं म्हणत नाराजी व्यक्त। कोल्हापुरात काँग्रेसकडून 48 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर। राजेश लाटकरांसह अनेक दिग्गजांना पुन्हा संधी, तर ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असलेल्या जागांचा समावेश नाही। सतेज पाटलांची माहिती। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला मोजावे लागतायत लाख रुपये। 21 पानांचा फॉर्म भरून देण्यासाठी अनेक वकिलांच्या घरासमोर पाट्या लागल्या। आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर। 2 दिवसांपूर्वीच पक्षाला मोठं खिंडार पडल्यानंतर पहिला दौरा। तपोवनातल्या झाडांचीही पाहणी करणार।